नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील राजकीय पक्षांचे बलाबल कसे राहील याची चर्चा आतापासून सुरू झालेली आहे। तसे पाहिले तर भारतीय जनता पक्ष हा तालुक्यात क्रमांक 1 वर असून राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस तुल्यबळ विरोधक म्हणून समोर आलेला आहे। महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट सध्या संघटन वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। हे दोन्ही पक्ष महायुतीतील घटक पक्ष असले तरी मोठा भाऊ भाजपत असल्याने त्यांची वाढ मर्यादित स्वरूपाची असल्याचे दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपात मोठी चुरस होईल असे दिसून येत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनेत काही बदल केले असून 2 तालुकाध्यक्ष व एका शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे। काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शरद त्र्यंबक पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा कालच म्हणजे 6 जूनला करण्यात आल्याने पक्षात नवचैतन्य निर्माण होईल असा आशावाद करायला हरकत नाही। शरद पाटील हे सहकारातील जाणकार असले तरी त्यांच्यापुढे तालुक्यातील विस्कटलेली घडी सावरण्याची व पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी आलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाला जिपचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे व तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांचे नेतृत्व लाभल्याने ते जोमाने कामाला लागले आहेत। विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान त्यावेळेची राजकीय स्थिती जिप पसळ निवडणुकीत कायम राहील का? जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजप सध्या सर्वच आघाड्यांवर पुढे असून विरोधकांना त्यांच्याशी लढत देण्यासाठी नव्या जोमाने तयारीला लागावे लागेल यात शंकाच नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 2022मध्ये जाहीर झालेली आरक्षण व गटरचना कायम राहते का हेही पाहणे आवश्यक आहे।